महाराष्ट्र मराठी भाषिक राज्य, मुंबई महाराष्ट्राची राजधानी. पण मुंबईतला मराठी माणूस अपमानाचं जीणं जगत होता. मराठी माणूस मुंबई आणि पर्यायानं पूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमानानं जगला पाहिजे, ही काळाची गरज होती. नेमकी हीच गरज माननीय शिवसेना प्रमुखांनी ओळखली आणि 19 जून 1966 रोजी आई भवानीच्या आशीर्वादानं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज हाती घेऊन हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेनेची स्थापना केली. 105 हुतात्म्यांनी घरादाराची आणि आयुष्याची आहुती देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली असली तरीही काँग्रेसी राजवटीत मात्र मराठी माणसावर सदैव अन्यायच झालाय. जणू इंग्रज जाताना आपले वंशज इथं सोडून गेले असंच वाटत होतं. नोकरी धंद्यामध्ये मराठी तरुणांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात माननीय शिवसेना प्रमुखांच्या पुढाकारानं आणि माननीय सुधीरभाऊ जोशी यांच्या अध्यक्षतेखाली 1972 साली स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची स्थापना झाली. प्रथम सरचिटणीसपद भूषवलं ते माननीय गजानन कीर्तिकर यांनी. याच पार्श्वभूमीवर तत्कालीन BACS म्हणजेच बॉम्बे सबर्बन इलेक्ट्रिक सप्लाय या आस्थापनेमध्ये होणाऱ्या अशा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 1984 साली BACS स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना करण्यात आली. याच दरम्यान BACS मध्ये एक प्रगल्भ नेतृत्व आकार घेत माननीय श्री प्रदीपजी बोरकर यांच्या नेतृत्वाचं कौशल्य इन्स्पेक्टर्स क्लब या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचत होतं. अल्पावधीतच त्यांच्या मनमिळावू, कुशल आणि झुंजार नेतृत्वाची दखल घेत माननीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं आणि गजानन कीर्तिकर तसंच अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीपजी बोरकर यांची 1993 साली BACS स्थानीय लोकाधिकार समितीच्या सरचिटणीसपदी नेमणूक करण्यात आली आणि गेली 21 वर्ष बोरकर साहेब विविध जबाबदाऱ्या अत्यंत यशस्वीपणे हाताळतायत. अंधेरीतल्या पंप हाऊस विभागात एका सर्वसामान्य कुटुंबात 8 जुलै 1962 रोजी प्रदीपजी बोरकर यांचा जन्म झाला. घरात सगळ्यांमध्ये थोरले असल्याने बालपणापासूनच विचारांनी ते प्रगल्भ होते. BACS मध्ये कार्यरत असल्यापासूनच प्रदीप बोरकर यांचा संघटनेच्या कारभारात सक्रिय सहभाग होता. स्थानीय लोकाधिकार समितीच्या सरचिटणीसपदी 1993 मध्ये निवड झाल्यावर त्यांच्या नेतृत्व गुणांना अधिकच वाव मिळत गेला. 1994 मध्ये BACSच्या सर्वसाधारण सभेत शिरकाव करून त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं कामगारांच्या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. केवळ नवीन कामगारांचीच भरती नव्हे तर कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी अनेक आंदोलनं त्यांनी केली. या आंदोलनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी 1997 साली विद्युत कामगार सेनेची स्थापना करण्यात आली. केवळ आंदोलनच नव्हे तर कामगारांच्या हितासाठीही अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. वैद्यकीय शिबिरं, नेत्रचिकित्सा शिबिरं, रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं गेलंय. तसंच समितीतर्फे वैद्यकीय सुविधांनी परिपूर्ण अशी रुग्णवाहिका म्हणजे अँब्युलन्सचं लोकार्पण सुद्धा करण्यात आलंय. याशिवाय बोरकर साहेबांनी पुढाकार घेऊन कामगारांच्या नोकरीसाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबासाठीही अनेक उपक्रम राबवले. त्यामध्ये शैक्षणिक सहाय्य, कामगारांच्या मुलांचा गुणगौरव, अपघाती सहाय्य इत्यादींचा समावेश आहे. 1984 पासून आधी BACS आणि आता रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आस्थापनेमध्ये शिवजयंतीनिमित्त माननीय बोरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलं जाणारं भव्य शिवराय संचलन गेल्या 27 वर्षांपासून आजपर्यंत अविरतपणे सुरू ठेवण्याचा मान रिलायन्स एनर्जी स्थानीय लोकाधिकार समितीकडे आहे. विविध रांगोळी स्पर्धा, विविध शिबिरं, शैक्षणिक सहली असे अनेक सांस्कृतिक तसंच क्रिकेट स्पर्धा, भव्य शरीर सौष्ठव स्पर्धांचं आयोजन अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून बोरकर साहेबांनी निष्ठेने आणि निस्वार्थी भावनेनं कामगारांची सेवा केली. आधी BACS आणि आता रिलायन्स एनर्जी स्थानीय लोकाधिकार समितीचं सरचिटणीसपद भूषवत असताना त्यांनी मायबाप शिवसेनेच्याही कार्याला वाहून घेतलं.
शिवसेनेच्या विविध निवडणुकांमध्ये त्यांनी खंबीरपणे प्रचार आणि प्रसार करतानाच अनेक नव्या दमाच्या युवकांनाही संधी दिल्या. या सगळ्या कामगिरीची नोंद घेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांनी बोरकर साहेबांना उत्तर गोवा आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त केलं. बोरकर साहेबांची घोडदौड एवढ्यावरच थांबली नाही, तर नीटी आणि विजया बँक स्थानीय लोकाधिकार समितीचं अध्यक्षपद ते मानाने भूषवतायत. रिलायन्स एनर्जी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे मानद सचिव आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ऑफिसर असोसिएशनच्या सरचिटणीस पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी बोरकर साहेब अत्यंत यशस्वीरित्या सांभाळतायत. अशा पद्धतीनं सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी करतानाच साहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वामध्ये मानाचा तुरा खोवला गेला. महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाचं अध्यक्षपद बोरकर साहेबांकडे आलं. अशी ही कामगारांच्या तसंच अधिकाऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असलेली रिलायन्स एनर्जी स्थानीय लोकाधिकार समिती आणि अशा या रिलायन्स एनर्जी स्थानीय लोकाधिकार समितीचं झंझावाती नेतृत्व म्हणजे माननीय श्री प्रदीप बोरकर. आज त्यांच्या 50व्या वाढदिवशी समिती आणि विद्युत कामगार सेनेच्या तमाम सैनिकांचा, सहकाऱ्यांचा तसंच अधिकाऱ्यांचा बोरकर साहेबांना मानाचा मुजरा आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.